प्रत्येक वर्षी 12वीच्या परीक्षेला जवळपास 15 ते 16 लाख मुलं बसतात. त्यांना आपण मार्क्स करून जोडून काढतो आणि वर्षभर बिचारे प्रिपेअर करतात. आता एक इंटरेस्टिंग डेटा बघ काय, ह्याच्यातले फक्त 2% जी मुलं आहेत ना, टॉप 2%, त्यांना टॉप 100 इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन मिळतं. ज्या टॉप 100 इन्स्टिट्यूट ह्या जवळपास 60 ते 65% जॉब्स जे आहेत, बेस्ट जॉब्स आहेत, त्यांना कंट्रोल करतात. पुढचे जे 6% मुलं आहेत त्यांना नेक्स्ट 900 इन्स्टिट्यूट्स मध्ये जॉब मिळतं. म्हणजे ज्या सेकंड रँक इन्स्टिट्यूट आहेत त्या जवळपास त्या आणि टॉप हे दोघं मिळून 95% ऑफ द बेस्ट क्रीम जॉब्स कव्हर करतात. याचा अर्थ काय माहितीये का, की 94% जी मुलं राहिलेली आहेत ज्यांना मार्क्स बिचारे ते मेहनत करतात आयुष्यभर, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना तशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट मिळत नाही ज्याच्यातून त्यांना जॉब मिळतील. मग या मुलांनी करायचं काय? आणि एज्युकेशन सिस्टम मधनं दरवर्षी आपण अशी 10-12 लाख मुलं तयार करतो ज्यांना आपण सांगितलेलं असतं की तुला चांगले जॉब्स मिळतील, चांगलं फ्युचर मिळेल, चांगलं करिअर मिळेल, पण दुर्दैवाने तशा प्रकारची रियालिटी नाहीये. आता ह्याला तू जर का रिव्हर्स केलंस आणि याच मुलांना आपण 6वी-7वी पासून त्यांच्यामध्ये इनर टॅलेंट काय आहे हे आयडेंटिफाय करायला त्यांना जर का मदत केली आणि ते मदत करता करता ते स्वतःचं मिनिंगफुल लाईव्हलीहूड युझिंग देअर सेल्फ टॅलेंट कसं करू शकतील अशा प्रकारचं जर का ट्रेनिंग आपण दिलं, म्हणजे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, याचाच अर्थ म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन, त्याच्या जोडीला व्होकेशनल एज्युकेशन आणि त्याच्या बरोबरच एंटरप्रिनरशिप माइंडसेट, या 3 गोष्टींची आपण जर का सांगड घातली तर मुलं स्वतःचे करिअर स्वतः घडवू शकतात. अशा प्रकारची एज्युकेशन सिस्टम बनवणं अत्यंत गरजेचं आहे.